प्रताप नाईक आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रताप, कोल्हापूर आणि इचलकरंजी मधलं काय सध्याचं चित्र आहे? स्वतः आपण कालच्या दिवसभराच्या जर घडामोडी पाहिले तर महायुतीनं त्या ठिकाणी संयुक्त पत्रकार बैठक घेतलेली आहे, पण कोणत्याही प्रकारची उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही आहे। इचलकरंजीमध्ये देखील तीच परिस्थिती आहे, कारण आपण पाहतो की 10% उमेदवार म्हणजे एकूण ज्या मुलाखती दिलेल्या आहेत त्यापैकी 10%च उमेदवारांना उमेदवारी भाजपच्या वतीनं दिलं जाऊ शकतं। त्यामुळे आपण पाहतो की इच्छुक प्रचंड प्रमाणात नाराज असल्याचं चित्र इचलकरंजी असेल किंवा कोल्हापुरात पाहायला मिळत आहे। एकूणच आपण पाहतो की शिंदे सेना देखील या ठिकाणी बंडखोरी होताना दिसते। त्यामुळे या सर्वांना आवरणार कसं, कारण उमेदवारी भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत आणि अशा परिस्थितीत हे दोन्ही पक्ष शिवसेना शिंदे गट असेल किंवा भाजप कशा प्रकारे रोखणार हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। दुसरी गोष्ट, काँग्रेसनं या ठिकाणी 2 याद्या जाहीर केल्या, पण शेवटची 12 जणांची यादी ते जाहीर करणार नाहीत। एबी फॉर्म त्यांना थेट देणार आहेत। एकूणच आपण पाहतो की इचलकरंजी असेल किंवा कोल्हापूर या ठिकाणी तिरंगी निवडणूक होताना दिसते, कारण प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर महायुती या ठिकाणी एकसंघ आहे, पण महाविकास आघाडीमध्ये फाटाफूट झालेली आहे। राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार, आप आणि वंचित या ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिकेत तिसऱ्या आघाडीच्या निमित्तानं उभे ठाकलेले आहेत। तर त्या बाजूला जर आपण इचलकरंजीत पाहिलं तर इचलकरंजीत महायुती एकत्र आहे, पण दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर काँग्रेस असेल, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी आणि मँचेस्टर आघाडी एक, आणि त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना, आप आणि वंचित एक, अशा प्रकारे तिरंगी लढत म्हणजे दोन्हीकडे तिरंगी लढत होत असताना आपण पाहतो की उमेदवार मात्र या ठिकाणी चिडलेले आहेत। इच्छुक असणारे आज दिवसभरात म्हणजेच आपण पाहतो की उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत नेमक्या कशा प्रकारे तिकीट बदलले जातील, काय केलं जाईल हे सांगता येत नाही। पण एकूणच आपण पाहतो की या बंडखोरांना रोखण्याचं मोठं आव्हान जे आहे ते भाजपा, शिंदेसेना आणि काँग्रेस पुढे उभं राहिले असं आपल्याला म्हणता येईल। अगदी, त्यामुळे या सर्व पक्षांसमोर आता बंडखोरांचं आव्हान असणार आहे, ते कसं थोपवतात हेही पाहणं गरजेचं आहे। धन्यवाद प्रताप, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।